हे जे दूध आहे आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया, म्हणजे यामधील एक्स्ट्रा जे पाणी आहे ते निघून जाईल। हे बघा, संपूर्ण मलाई आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया। आता आपल्याला काय करायचं, ही जी मलाई आहे आपण एका कढईमध्ये 2 ते 3 मिनिटं छान असं सारखे फिरवत राहून शिजवून घेऊया, म्हणजे यामध्ये जो ओलावा आहे, ओलसरपणा आहे निघून जाईल। पूर्णपणे कोरडी होतपर्यंत ही जी मलाई आहे शिजवून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे। तर हे बघा, तुम्ही बघू शकता ही जी मलाई आहे खूप छान अशी ड्राय झालेली आहे, यामधील एक्स्ट्रा पाणी जे आहे निघून गेलेलं आहे। तर आता ही मलाई थोड्या वेळ थंड करण्याकरता ठेवूया। हे बघा, थंडी झालेली आहे ही मलाई। आता आपल्याला काय करायचं, हाताने छान असं मळून घ्यायचं आहे। ही मलाई छान अशी स्मूथ करायची आहे, एकदम मऊ करायची आहे। तर तुमच्याकडे सुद्धा जर दूध खराब झालेलं असेल तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे छान असे मलाई लड्डू बनवू शकता घरच्या घरी। आणि साहित्य सुद्धा अगदी कमी आहे, 3 साहित्यामध्ये हे झटपट मलाई लड्डू तयार होतात। जर तुम्हाला कधी गोड खाण्याची इच्छा झाली किंवा दूध खराब झालं तर तुम्ही असं झटपट बनवू शकता। हे बघा, मी छान अशी स्मूथ करून घेतलेली आहे, हाताने छान असं छान मळून घेतलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये टाकायचं आहे अर्धा वाटी मिल्क पावडर। हे बघा, तर अर्धा लिटर खराब झालेल्या मलाईमध्ये, खराब झालेल्या दुधापासून जी मलाई मिळाली आपल्याला त्यामध्ये मी टाकत आहे अर्धा वाटी मिल्क पावडर आणि 3 ते 4 छोटे चम्मच पिठी साखर टाकली आहे मी यामध्ये आणि थोडी विलायची पावडर टाकलेली आहे। आता हे हलक्या हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिल्क पावडर मी थोडं थोडं टाकत आहे, एका वेळेस टाकलेलं नाही आहे। आणि हे मिश्रण जर तुम्हाला ओलसर वाटत असेल तर तुम्ही अजिबात घाबरू नका, यामध्ये आणखी थोडं मी मिल्क पावडर टाकलेलं आहे। हे छान असं मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला अर्धा ते पाऊण तास फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, म्हणजे हे मिश्रण जे आहे लड्डू बनवण्याकरता एकदम छान असं सेट होऊन जाईल। तर हे बघा, आता बाकी राहिलेलं मिल्क पावडर सुद्धा मी यामध्ये ॲड केलेलं आहे। आता फ्रीजमध्ये ठेवूया पाऊण तासाकरिता। तर हे बघा, आपलं मिश्रण जे आहे एकदम परफेक्ट झालेलं आहे, सेट झालेलं आहे, मी फ्रीजमधून काढून घेतलेलं आहे। आता आपण याचे करूया छोटे छोटे लाडू। तर हे बघा, तुम्ही बघू शकता किती सोपी पद्धत आहे, सोप्या पद्धतीने आज मी इतके छान मलाई लड्डू बनवलेले आहेत। तर बाजारातले भेसळयुक्त मिठाई किंवा भेसळयुक्त असे मलाई लड्डू किंवा दुधापासून बनवलेले कोणतेही पदार्थ खाण्यापेक्षा आपण घरच्या घरी असं छान असं बनवू शकतो, असे मलाई लड्डू किंवा कोणतीही दुधापासून अशी रेसिपी बनवू शकतो। तर संपूर्ण लड्डू मी अशा प्रकारे तयार करून घेतलेले आहेत। हे बघा, तुम्ही बघू शकता अर्धा लिटर दुधापासून आपले किती छान असे मस्त लड्डू तयार झालेले आहेत। आता बदाम आणि पिस्ताच्या कापनी मी थोडं असं गार्निश करत आहे। हे बघा, तुम्ही ड्रायफ्रुट्स इथे कोणतेही वापरू शकता, काजू, बदाम, किशमिश। तर तुम्हाला ही कशी वाटली रेसिपी, खराब झालेल्या दुधापासून ही जी मलाई लड्डू बनवलेले आहेत, कसे वाटले नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये। आवडल्यास लाईक करा आणि आपल्या फॅमिली फ्रेंड्ससोबत सुद्धा ही रेसिपी शेअर करा, म्हणजे ते सुद्धा, त्यांच्याकडे सुद्धा दूध जर खराब झालेलं असेल तर ते सुद्धा असे छान छान मलाई लड्डू बनवू शकतील आणि त्याचा आनंद घेऊ शकतील। तर वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी, माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। अशाच प्रकारे नेहमी सपोर्ट असू द्या माझ्या चॅनलला। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन आणि हेल्दी रेसिपी सोबत। तेव्हापर्यंत बाय बाय।